आजचे जे स्थळ आहे ते घटस्फोटित आहे. वय 31 वर्ष. स्थळाचा आयडी क्रमांक 11,880 आहे. लग्न अक्षता वेबसाईटवर किंवा ॲप्लिकेशनवर या स्थळाची मोफत माहिती आपण मिळवू शकता. किंवा थेट संपर्क कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व कॉमेंट करायला पण विसरू नका. ह्या ज्या स्थळाची ओझरती किंवा प्राथमिक माहिती जी या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे, तर त्या स्थळासोबत संपर्क कसा करायचा, तर त्याच्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही 2 मिनिटाचा वेळ देतो, आपण सुद्धा 2 मिनिटाचा वेळ दिला पाहिजे. मात्र त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा एक आव्हान आपल्याला असेल की तुमच्या स्वतः जर तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करत असाल, तर आपण ज्या पद्धतीने वधूवर परिचय मेळावा घेतल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या दिवसभराचं काम सोडून त्या ठिकाणी जावं लागतं. आपल्या स्वतःसाठी 550 100 150 भाड्यात थोड्यात खर्च करावं लागतात. त्या ठिकाणी जर नोंदणी फी असेल तर त्या ठिकाणी नोंदणीचं शुल्क सुद्धा आपल्याला भरावं लागतं. आणि जे काही वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करतात, तर अशी लोकांना त्या ठिकाणी आयोजनाचा खर्च करावा लागतो, प्रचार प्रसारावर खर्च करावा लागतो. त्यांनाही त्यांचा वेळ, पैसा, श्रम ह्या गोष्टी खर्ची घालाव्या लागतात. आणि मग साहजिकच मग लोकांकडून पैसे घेतल्याशिवाय पर्याय नसतो. तर अशा स्थितीमध्ये ही जी काही मोफतची संकल्पना आहे आमची, तर आपण सुद्धा आपला परिचय देणारा 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून आमच्यापर्यंत पाठवावा. आमचे व्हॉट्सअप संपर्क क्रमांक लग्न अक्षदा वेबसाईटवर ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी तुम्ही आमच्यासोबत मदतीसाठी जे काही ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी क्लिक करून आमच्यासोबत डायरेक्ट संपर्क करू शकता. बाकी लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये, कारण आम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही कुणाचे लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही, हे सातत्यानं आम्ही सांगत असतो. आणि दुसरीकडे जर तुम्हाला तो व्हिडिओ बनवणं शक्य नसेल, तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला तुमचा बायोडाटा, ओळखपत्र ऍप्लिकेशनवर किंवा वेबसाईटवरच नोंद करा. बायोडाटा टाका, फोटो टाका 1-2 आणि तुमची माहिती आम्हाला आवश्यकता भासल्यास आम्ही व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय करू किंवा तुमची कौटुंबिक माहिती आम्हाला टाका. आणि तुमचा परिचय जर हा गोपनीय ठेवायचा असेल तर तशी आम्हाला सूचना द्या की आम्ही तुमची माहिती उघड करणार नाही. तुमचा जर व्हिडिओ बनवून पाठवत असाल, मुलीचा जर व्हिडिओ असेल तर तुमचा चेहरा जर ब्लर ठेवायचा असेल तर चेहरा त्या ठिकाणी आम्ही ब्लर ठेवू. ह्या गोष्टी पथ्य आम्ही पाळू. ते पाठवलं पाहिजे. दुसरीकडे ते जर शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या परिचयात स्वतःचं लग्न जुळत असताना आपल्या नातेवाईकात, ओळखीत किंवा आपल्या जातीच्या जरी नसल्या तरी मित्र परिवारामध्ये बरेच अशा मुली ह्या लग्नासाठी असतात, ज्या घटस्फोटीत असतात, विधवा असतात, ज्यांना विवाहाची गरज असते, मात्र कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नसतं. बऱ्याचदा असंही होतं की आपल्या नात्या गोत्यात किंवा एखाद्या भाऊबंदकीत किंवा आपल्या गावामध्ये एखाद्या मुलगी आकस्मिक विधवा होते आणि मग ती माहेरात राहते किंवा पती पत्नीचं भानगड पडलेली असते. नंतर त्यांचा घटस्फोट होतो, फारकती होते, तिच्या पदरात एखादं मूलबाळ असतं 2 वर्षाचं, 4 वर्षाचं. आणि मग अशा स्थितीमध्ये ह्यांना कुणाचा आधार नसतो. मग अडचण अशी निर्माण होते किंवा मूलबाळ पदरात असल्यामुळे दुसरं लग्नही करता येत नाही. त्या मुलामध्ये जीव गुंतलेला असतो, या मुलाचं काय होईल हाही विचार असतो. आणि मग अशा स्थितीमध्ये आपण सुद्धा अशा लोकांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. एकाचं एक सातत्यानं आव्हान असतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि किंवा ज्या मुलींना यांना गरज आहे तर अशांच्या बाबतीत तुम्ही माहिती दिली पाहिजे. आणि आता राहिला प्रश्न जो काही तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून किंवा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या काही रिक्वेस्ट टाकत असता, फोटोच्या खाली जे काही रिक्वेस्ट बटन आहे तुमची प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर, तर त्याच्याबद्दल एक महत्वाची सूचना आहे की जर तुमची प्रोफाईल नोंदलेली नसेल तर ओळखपत्राशिवाय अशा रिक्वेस्ट विचारात घेतल्या जात नाहीत. कारण याची खातरजमा केल्याशिवाय आम्ही पुढे त्या रिक्वेस्ट पाठवत नाही. कारण याचे बरेच दगड आमच्या घरावर आलेले आहेत आणि आता पत्र त्याच्यामुळे खिळखिळ झालेले आहेत. मग त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं पथ्य आम्हाला पाळावं लागतं. दुसरीकडे सगळ्यात महत्वाचा विषय असा की आपण रिक्वेस्ट टाकण्यापूर्वी त्या स्थळांच्या अपेक्षा वाचल्या पाहिजे. कारण आम्ही सातत्यानं सांगत असतो की मुलांची प्रोफाईल नोंदत असताना त्या ठिकाणी आपण आपली कौटुंबिक माहिती ही पूर्णपणे लिहिली पाहिजे, फोटो व्यवस्थित टाकले पाहिजे. कारण अर्धवट माहितीच्या आधारे लग्न जुळत नसतात. मुलींच्या बाबतीत आपण अपेक्षा ठळकपणे लिहिल्या पाहिजे की बा मुलगीचं शिक्षण हे BAMS झालेलं आहे आणि तिला जे स्थळ हवं आहे तर ते नाशिक विभागातीलच किंवा पुणे विभागातीलच किंवा आमच्याच जातीतील किंवा मेडिकल प्रोफेशन मधलंच हवं आहे.
कारण ह्या काय ज्या अडचणी येत आहेत लग्नाच्या तर त्या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जास्त येत आहेत, कारण मुलांच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झालेली आहे. तर ह्या रिक्वेस्ट अशा कटाक्षानं आपण फक्त जुळत्या मिळत्या ठिकाणीच टाकल्या पाहिजे, आणि नसली तशी स्थळं उपलब्ध, कारण बऱ्याच जणांचे आम्हाला फोन कॉल्स येतात की तुमच्याकडे स्थळं खूपच कमी आहेत मुलींची. तर आमच्याकडे जी स्वतःहून नोंद होतात, कारण आम्ही डुप्लिकेट वगैरे ह्या गोष्टीच्या भानगडीत पडत नाही, कारण आम्हाला याच्यातून कुठला पैसा कमवायचा नाही. आणि जे काही दलाली या गोष्टीची खात असतील किंवा घेत असतील तर त्यांनाही आमचं सांगणं असतं की दलाली या विवाह कार्याची तुम्ही घेऊ नका. उद्या जर अवलादी दारुड्या निघल्या तर काय करसाल? अनेक प्रकारचे आजार सध्या उचंबळून येत आहेत. सगळं रासायनिकचं खाणं झालेलं आहे आणि कुणाला कधी काय आजार निघेल सांगता येत नाही. तर जेवढं काही करता येईल तेवढं पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण पानपोई लावून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती आहे. पाण्याचा व्यापार करणं आम्ही त्याला पाप समजतो. बाकी तो कुठल्या गोष्टीचं काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही. तर असो, जे स्थळाबद्दल जी काय आपण सुरुवातीला माहिती दिली होती ओझरती, तर त्या स्थळासाठी संपर्क करण्यासाठी एक तर तुमची जर लग्न अक्षदावर प्रोफाईल नोंदलेली असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि आयडी क्रमांक कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही तो आयडी सर्च करून तुमच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करू, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. तुमची जर प्रोफाईल नोंदलेली नसेल तर त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट आम्हाला मेसेज येईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही तुमचा बायोडाटा मागू किंवा तुमची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. त्या माध्यमातून तुमच्यासोबत परस्पर संवादी होण्याचा प्रयत्न करू. बाकी हा व्हिडिओ पब्लिक झाल्याच्या नंतर त्याच्यातली जी काही लिंक आहे तर ती आपोआप हाईड होते, अदृश्य होते. बाकी तुमच्या काही सूचना असतील लग्न जुळण्यासाठी मोफत म्हणून आपण काय करू शकतो, तुम्ही आम्ही सर्व मिळून, याबाबतची काय जी व्हिडिओ सूचना असेल तर ती कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. बाकी तुर्तास धन्यवाद. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही विनंती असेल. बाकी मेंबरसाठी आपण एक आता विशेष उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुर्तास धन्यवाद.